जय शिवराय सर. जय शिवराय तुला. हां सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता बघा पाऊस पडलेला आहे आणि तसं की हम्म, आज असं गरमीचं वातावरण तयार झालंय आणि हम्म. ढगाळ वातावरण तयार झालंय. सर आज कोणत्या जिल्ह्याला पाऊस आहे किंवा गारपीट याचा सविस्तर अंदाज द्या. नक्कीच आजची जवळपास 80% पावसाची माघार आहे. पण स्थानिक लेवलला जर पाहिलं आपण कुठे मोठे हा पाऊस होऊ शकतो संध्याकाळी किंवा मध्यरात्री कुठल्याही क्षणी. हं, तर हं. आजच्या दिवस हळदीचं नियोजन हे थोडं सतर्कतेने ठेवा. उद्यापासून तुम्ही झाकल्या पाकल्या नाही तरी चालतील अशी परिस्थिती महाराष्ट्राची उद्यापासून आहे, 5 एप्रिल पासून आहे. पण हां, आता जर आपण पाऊस लक्षात घेतला ना तर आजच्या पावसाला सुद्धा स्थानिक वातावरणाचा जोर बरा आहे. एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर अकोला जिल्ह्यामध्ये परिस्थिती आजही पावसाची राहणार आहे. शेगाव असेल किंवा पातूरचा काही परिसर असेल या परिसरामध्ये वातावरण कोणत्याही क्षणी दुपारनंतर ऍक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. हां, हां. गरमीची लेवल कळकळपणा आणि ढगांच्या दुपारनंतर होणाऱ्या आगमनाने वातावरण मल्टिपल मध्ये जाऊ शकतं आणि वातावरण हे काही दिवस मावता जास्त काही पाहायला मिळणार नाही. हे अचानक संध्याकाळी किंवा पहाटेपर्यंत सुद्धा तडाखा देऊ शकतं. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याकरांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या हळदीचं नियोजन आजच्या दिवस तरी त्या पद्धतीने ठेवा जी तुम्ही आता ठेवत आलेले आहात. हां, हां. आणि महत्वाचं की 5 एप्रिल पासून ते चक्क 12 एप्रिल पर्यंत वातावरण हे कोरडं असणार आहे. मध्ये ढग येतील, पण त्या लेवलची भीती नाहीये ज्या लेवलची तुम्ही समजाल त्या लेवलची भीती नाहीये. हां. आता 5 एप्रिल पासून आठवड्याभरामध्ये अनेक कुठलेही काम होऊ शकतं. ज्यांच्या हळद उकडायचे राहिले असेल तर उकळून घ्या. त्यामध्ये सुद्धा 13-14 वातावरण बनणार आहे, पण त्याची व्याप्ती थोडी मॉडेलनुसार अजूनही कमी सांगते. थोडा जरी बदल झाला तर ती तुम्हाला पटकन सांगण्यात येईल, पण 13च्या आतमध्ये हे वातावरण बनणार नाहीये. म्हणजे हां, एक हां. आठवड्याच्या वेळामध्ये तुम्हाला अजूनही काही कामं करता येईल. पण ठीक आहे, आता हे वातावरण बनणार सांगतोय तर हे बनणार कुठल्या मार्गे? हे सध्या कर्नाटक मार्गे सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे. कर्नाटक त्या वेळेमध्ये फिक्स आहे. हां. पण त्याबरोबर ते जसं धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, नंतर पुढे ते मोठं जर झालं तर संभाजीनगर, नाशिक पर्यंतही वेढा मारते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेशचा त्यामध्ये समावेश होतोच. हां. पण यामध्ये अजूनही त्या प्रकारची व्याप्ती मॉडेलनुसार नाहीये. कदाचित ते वातावरण बनून सुद्धा 2 दिवसाचा झटका देऊन मागे कसं 11-12ला बनलं आणि नंतर नंतर 18-19ला पडलं. एक्झॅक्टली ती कॉपी आहे मार्च महिन्याची हां. एप्रिलला. तर एप्रिलच्या मार्च महिन्याच्या कॉपीनुसार सारखंच वातावरण हे एप्रिल महिन्याच्या 19-20-22ला परत ऍक्टिव्ह होतंय. ते वातावरण मोठं असू शकतं. हां, हां. तर ह्या वातावरणाचा जो काही प्रभाव असेल तो आहे. पण वेळ मात्र भरपूर मिळते आणि त्यापर्यंत तुमची कामं सुद्धा आवरतात. आता कांदा उत्पादक शेतकरी, गोटाचा कांदा असेल, बियाण्याचा कांदा वगैरे ज्या गोष्टी असतील, तर तुम्हाला ह्या काळामध्ये ज्यांचं आलं असेल त्यांनीच नियोजन करा. बाकी ज्याचं असले बळच काढू नका. वातावरणाला अजून खूप वेळ आहे. तर आता ह्या प्रकारचं वातावरण मे महिन्यात सुद्धा आहे. मे महिन्यात सुद्धा असे 2-3 टप्पे आहेत. हां, तर हां. तारखा जर सांगायच्या झाल्या तर 13 आणि 14 एप्रिलची एक तारीख सक्रिय होते. कारण की 11-12ला 10 पासून इतकं भयानक ऊन आहे, इतकं भयानक उष्णता आहे. त्यामुळेच एलपी प्रेशर क्रिएट होणार आहे आणि एलपी प्रेशर बरोबरच ढगांची निर्मिती होऊन पावसाचं आगमन 14-15ला होऊ शकतं काही काळामध्ये. हां, तर हां. हे झालं की मग परत 18-19 तुम्हाला सांगितलेलं आहे ती मागे पुढे 1-2 दिवसांनी फरक पडेलच. हो, हो. त्यानंतर 27-28च्या काळामध्ये परत 30 पर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत 1 मे पर्यंत ते राहू शकतं. त्या पाठोपाठ झालं तर लगेच वातावरण परत एकदा 9-10च्या पुढे ऍक्टिव्ह होऊ शकतं. म्हणजे 10 मेच्या पुढे सुद्धा. म्हणजे असे टप्पे आहेत वातावरणाचे. याचे बेसिक अंदाज सांगायचा म्हटलं तर डिफरंट वेळेच्या मध्ये 2-3 दिवसाचा सहज पडू शकतो. हां, पण हां. सध्या तरी तुम्हाला हा जो काही आठवडा सांगतो यामध्ये वेळ मिळणार आहे. हां, आता हां. अनेक प्रश्न उद्भवतात. बऱ्याच जणांचे कमेंट सुद्धा येत आहेत, की हे असे उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाचा परिणाम होतो का? एक्झॅक्टली गेल्या वर्षी नाही झाला, ह्या वर्षी का पडणार आहे? हां, हां. मान्सून वेळेत सांगितलं, आयएमडीने सुद्धा वेळेत सांगितलं. कालच रिपोर्ट बघितलाय मी त्यांचा. जे मी तुम्हाला 5 मार्चला सांगितलंय, की अशा प्रकारचा दुष्काळ नाही जो वारंवार तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यासारख्या सहकार्यांनी सांगितला होता. तर हां, त्या हां. पद्धतीचा दुष्काळ नाही, कोरडा दुष्काळ तर नाहीच. थोडीफार जून जुलैला कुठल्याही भागांमध्ये पेरणीला परेशान करतच असतो, ओढ लावतच असतो. पेंडवल त्या पाण्यावरती सुद्धा शेतकऱ्यांनी पेरण्या सक्सेसफुली केलेल्या आहेत. दुपार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून त्यावेळेस तुम्हाला असा सतर्कतेचा इशारा देऊ, की कुठल्या भागाने थांबायचं, कुठल्या भागाने पेरण्या करायच्या. त्यामुळे हो. ती घाबरणूक करू नका. आणि मी माझ्या रिपोर्टमध्ये मान्सून मागच्या काळामधला खंड आणि मान्सून रिटर्न मान्सूनच्या बद्दलही स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा सध्या तरी ओझं धरू नका. हिवाळा भरणं करेल किंवा नदी नाले तलाव 80% किंवा काही 100% भरतील. ओव्हरफ्लो सुद्धा होण्याची शक्यता दाट आहे यावर्षी. त्यामुळे एवढा भयानक दुष्काळ नाही. 2024ची पुनरावृत्ती होऊ शकते. अशा प्रकारचा हा शेड्यूल तुम्हाला लॉंग टर्म मध्ये आणि शॉर्टकट मध्ये सांगितलेला आहे. हां, हां. सविस्तर माहिती तुम्हाला नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये शेतकऱ्यांना कमेंट मध्ये काय हवंय याबद्दल आपण तो व्हिडिओ बनवून घेऊयात. हो, सर.
पण सर म्हणजे की आता शेतकरी पेरणी जूनच्या किती तारखेपर्यंत होईल बरं? हे पहा सध्या तो अंदाज देणं चुकीचं ठरेल, पण सध्या मान्सूनचं आगमन जर पाहिलं तर मान्सूनच्या आगमनाला मी एक सायक्लोनिक सिस्टीमचा अडथळा सांगितलाय. हा. त्याने जर 4-5 दिवस पाऊस लांबवला तर एक 13-14 जूनची तारीख निघते आणि एक सध्या तर बघितली तर 24 किंवा 25 जून ही तारीख निघते. पण हा. 24 किंवा 24, 25, 26 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या 70% पेरण्या ज्या चालू पेरण्या असतात त्या आवरून जातील असा अंदाज दिसतोय. हा. आणि उर्वरित पेरण्या ज्या असतात उशिरा पेरल्या जाणाऱ्या त्या 28 तारखेच्या पुढे म्हणजे 5-6 जुलैपर्यंत होऊन जातील असा अंदाज आहे. हा. हा. हम्म. ठीक आहे सर, धन्यवाद शेतकरी एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद.